नमस्कार. आज आहे ना मी एक हे फेसबुकवर स्क्रोलिंग करताना एका खूप त्यांनी स्वतःचं शिक्षण वगैरे घातलं होतं, पण मी नाव नेमकं वाचलं, पण ते गेलंच माझ्याकडून आणि तो पूर्ण व्हिडिओ पण माझ्याकडून झाला नाही बघणं. नेमकं काही घंटी वाजली आणि तो हातातून सुटल्यावर नंतर येऊन खूप स्क्रोल केलं काम झाल्यावर, पण काही मला शोधून सापडलं नाही. तर त्यांचं म्हणणं होतं की ते म्हणजे पहिला त्यांचा विषय होता की शत्रूकडूनही आपण काही शिकू शकतो आणि म्हणून मी त्यांचं ते व्हिडिओ बघायला गेले. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ते एका RSSच्या सभेला लपून-छपून गेले. मला सगळ्यात पहिलं हे कळलं नाही की RSSच्या ओपन सभेला लपून-छपून जाण्यासारखं काय काय आहे त्याच्यामध्ये? जर सगळ्यांनाच जाहीर आमंत्रण होतं, तर लपून-छपून कशाला जायचं? आता तुम्हाला ह्याच्यावरून मला एक थोडंसं माझा एक विषय सांगते. मी माझ्या ऑफिसमध्ये होते, तर माझ्या कॅन्सरवर मात केल्यावर बऱ्याच जणांनी म्हणजे विचारलं काय, तर मी म्हटलं मी रोज न चुकता गोमूत्र घेते. तर मग एकाने विचारलं गोमूत्राचे फायदे काय, तर मी त्याला सांगितलं वजन म्हणजे त्याचं वजन भयानक वाढलेलं होतं. तर म्हटलं गोमूत्र घेतल्याने तुझं वजन आटोक्यात येईल, व्यवस्थित तू डॉक्टरकडे वैद्यांकडे जा आणि कसं घ्यायचं, कशा पद्धतीने घ्यायचं, किती घ्यायचं हे तू बघ म्हणून. तर त्याने तो म्हणाला नाही म्हणजे ते ह्याच्यातलेच होते, म्हणजे जे डॉक्टर ज्यांना समजावून सांगत होते की शत्रूकडून शिकता येतं त्याच्यातलेच ते होते. तर ते म्हणाले मी असं जाऊन ना गोमूत्र घेऊ शकत नाही, कारण मला जर कोणी गोमूत्र घेताना बघितलं तर माहिती आहे ना तुम्हाला, गणपती बसवला एका हास्य जत्रेच्या याने आणि मग त्याला माफी मागावी लागली. म्हणजे इतका विरोध असतो ह्यांचा, म्हणजे गोमूत्र औषध म्हणून सुद्धा घ्यायचं नाही, पण तेच बाकी ठर्रा बिरं पिऊ शकतात ती लोक. तर तर मग मी त्यांना गोमूत्र आणून दिलं. तर त्यावेळेला तो ऑफिसमध्ये असताना प्रत्येक गोष्ट मोबाईलवर फोटो काढून घालायचा. म्हटलं आता तुझा पण मी तुला गोमूत्र देते आणि त्याचा फोटो काढून घालूया का? हे नको नको नको, इतका घाबरला. आता मी काही विष देत नव्हते. तर त्याच्यावरून मला आठवलं म्हणून मी हे सांगितलं. तर त्या माणसाने, त्या डॉक्टर जे विभूती होते ते सांगत होते की मी त्या सभेला लपून-छपून गेलो होतो आणि ऐकत होतो. तर अगदी सर्वसाधारण माणूस जो म्हणजे स्टेजवर फक्त दोघं-तिघंच आणि जो बोलतोय तो साधा अगदी 10वी पण नापास असला तरी तो जोपर्यंत बोलतोय त्या बाकीचे सगळे अगदी शिस्तबद्धपणे त्याला ऐकतात, त्याला कुठे टोकत नाहीत, त्याच्या बोलण्याला थांबवत नाहीत. उच्च विभूषित शिकलेले सुद्धा त्याला टोकत नाहीत. आणि हे बाकीचं मला पुढचं ऐकायचं होतं की ते RSSला शत्रू का मानतात. पण त्याच्या आधीच माझा तो व्हिडिओ माझ्याकडून गहाळ झाला. मला तो व्हिडिओ मिळाला नाही. पुन्हा तुम्हाला कोणाला मिळाला तर मला खरंच त्यांना प्रश्न विचारा की ते RSSला विरोधक मानू शकतात. त्यांच्या विचाराशी त्यांचा असलेला विरोध. शत्रू म्हणजे जो तुम्हाला पूर्णपणे नायनाट करायला येतो. RSSने कधीही कुठल्याही समाजातील घटकांचा नायनाट करायचा प्रयत्न केलेला नाही. त्यांना जमल्यास मेन फ्लोमध्ये जे त्यांना मेन फ्लो वाटतं त्याच्यामध्ये ते आणायचा प्रयत्न करतात. ते बिघडवायचा प्रयत्न करत नाहीत. तरीसुद्धा व्हिडिओ करून शत्रूकडून आपण शिकतो असं म्हणू शकतो. तर शत्रू आणि विरोधक ह्यातला फरक मला वाटतं त्या डॉक्टरना कळलेला नाही आहे आणि त्याच्यासाठी हा मी व्हिडिओ केला आहे. शत्रू म्हणजे तुमचा नायनाट करायचा प्रयत्न करतो. विरोधक हा तुमच्या एखाद्या मताशी त्याचा विरोध असेल. असे आपल्या घरातलेही कितीतरी विरोधक असतात. आपलं एखादं मत त्यांना आवडत नाही म्हणजे ते आपले शत्रू झाले का? नाही, ते आपले विरोधक झाले. त्या बाबतीत आपल्याशी बोलायला तयार नसतात. तसंच आहे ना.
पण ते आपले अहित नाही करत आणि शत्रू तुमचं अहित करायचं बघतो. RSSने काय ह्यांचं अहित केलं हे ते सांगू शकतील का? बाकीचे ते भाषण खूप त्यांचं छान होतं की तुम्ही शिव्यांनी सुरुवात करता, कुठलाही मुद्दा व्यवस्थित ऐकत नाही वगैरे, त्या सगळ्याशी मी पूर्ण सहमत होतं. हा अनुभव मीही घेतलेला आहे. मुद्दा सोडून फक्त शिव्या घालायला येणारे त्याचे बांधव मला खूप भेटले. शेवटी मग मी माझ्या ह्याला फक्त रिस्ट्रिक्टेड टू फ्रेंड्स ठेवलेला आहे, कारण हा अनुभव मला एका सावित्रीची मुलं ह्याच्यावरून आला. तर ह्यांना विरोधक आणि शत्रू ह्यातला फरक कळत नाही आणि सगळीकडे एकदम जोराने. आणि एक मात्र आहे, गठ्ठ्याने गठ्ठ्याने एका एका दिवसात त्यांनी मला 150-200 उत्तरं दिली आणि माझे 15 दिवसात माझे एक 5-6 तरी मीम्स करून घातले. हे मात्र त्यांचं मानलं पाहिजे. जेवढा मला ज्यांना मी आवडते त्यांनी मला प्रसिद्ध केलं नाही, तेवढं हे माझ्या विरोधकांनी, मी त्यांना शत्रू म्हणणार नाही, माझ्या विरोधकांनी मला फेमस केलं. तर शत्रू आणि विरोधकातला फरक ह्या कळला पाहिजे. आणि विरोध करायची पद्धत एक त्यांनी शिकली ना, तर खूप गोष्टी चर्चेने, शास्त्रार्थाने मिटण्यासारख्या आहेत. ह्या अशा शिव्या देण्याने आणि नुसतं गोंधळ माजवण्याने काय होणार आहे? दुर्लक्षित होतात. त्यांच्या मनात जे काय आहे विचार ते आपल्यापर्यंत ऐकायला कारण शिव्या पलीकडे काय मिळणार नाही हे जेव्हा माहीत असतं तेव्हा आपण ते कान बंदच करून ठेवतो. आणि ह्याच्यामध्ये दोन्ही बाजूने म्हटलं तर नुकसान आहे. मला जे माझे विचार मांडायचे असतात ते मांडायला त्याला उत्तर मला ऐकायचं नसतं, त्यामुळे नाही त्यांच्यापर्यंत पोचलं तरी चालं तर रिस्ट्रिक्टेड टू फ्रेंड्स केले. जे 4 ऐकतात त्यांच्याचपर्यंत ठेवले. तुम्ही माझं ऐकते त्याबद्दल मी आभारी आहे. विरोधक आणि शत्रूतला फरक नक्कीच समजून घ्यायला पाहिजे आपण सगळ्यांनी.